विटा पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील टीमची दमदार कामगिरी. बनावट रिव्हॉल्व्हरसह एकाच्या मुसक्या आवळल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे व त्यांच्या टीमने सापळा रचून एकास जेरबंद केले. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडून टीमचं अभिनंदन. कारण सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली टीमला शाबासकीची थाप. विटा पोलीस ठाणे तसेच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत कर्तव्यदक्ष कामगिरी करणारे विटा पोलीस ठाणे निर्भया पथक या पथकात सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लक्षात घेता सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडम, श्री महादेव शिंदे वाचक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत यशवंत साळुंके, हेड कॉन्स्टेबल पांडुरंग मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल नीरज बारापत्रे हे नेहमीप्रमाणे विटा पोलीस ठाणे हद्दीत खानापूर येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत यशवंत साळुंके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पळशी तालुका खानापूर येथे पळशी गावी महादेव मंदिराजवळ एक अनोळखी इसम देशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आला. अशी खात्रीशीर या टीमला बातमी मिळाल्यानंतर सदर टीमने वरिष्ठ विटा विभागीय अधिकारी विपुल पाटील यांना या संदर्भात माहिती दिली. यावेळी पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पळशी येथे निर्भया पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडमसह पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत यशवंत साळुंके यांच्यासह टीमने महादेव मंदिराजवळ सापळा रचून सदरच्या अनोळखी इसमास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव राजकुमार पांडुरंग पाटोळे व वर्ष 28 असं पोलीस पथकास सांगितलं. त्याची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक मॅगझिन असलेलं, त्याच्या मुठीस दोनही बाजूस प्लॅस्टिकची चॉकलेट रंगाचं कव्हर असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत राऊंड गोळी, याच्या पाठीमागील बाजूस KF 7.65 असं लिहिलेलं जवळपास 76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात विटा पोलीस पथकाला यश आलं. ही दमदार कामगिरी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या टीमने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निर्भया पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडम करीत आहेत. या दमदार कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या टीमचं विटा येथे कौतुक केलं, तर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी अभिनंदन केलं. यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी ही टीमचं अभिनंदन केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.